आयुष्यात ध्येय हे असावंच लागतं, कारण का ध्येयाशिवाय आपलं जीवन हे व्यर्थ असतं। जीवनामध्ये आपल्याला ध्येय जर असेल तरच आपलं हे जीवन काहीतरी सार्थक असते, अन्यथा आपलं जीवन हे व्यर्थ असते। म्हणून जीवनामध्ये आपल्याला ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे नियोजन। जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये नियोजन करत नाही तोपर्यंत आपण यश गाठू शकत नाही। म्हणून आपल्याला नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। अशीच एक छोटीशी गोष्ट मी बालाजी सोळंकी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। एक छोटंसं उदाहरण। एक दोन वर्गमित्र होते, एकाचं नाव होतं अनिल आणि एकाचं नाव होतं कुणाल। अनिल आणि कुणाल हे वर्गमित्र होते आणि चांगल्या पद्धतीचे एकमेकाचे मित्रही होते। तर कुणाल हा वडीलपार्जित संपत्ती असल्यामुळे तो धनवान होता आणि अनिल हा लहानपणापासूनच म्हणजे त्याच्या वडिलापासूनच तो गरीब होता। तर हा अनिल आपला मच्छीचा व्यवसाय करायचा, मासेमारीचा व्यवसाय करत असायचा आणि कुणाल हा आपल्या वडिलांची जी संपत्ती होती, वडिलांची जी फॅक्टरी होती किंवा बंगला होता त्यावर तो आपलं राज्य आणि आपलं कुटुंब चालवायचा। तर असाच एक वेळेस या अनिलला वाटलं की आपल्याला सुद्धा असंच वैभव असावं, म्हणून तो त्या वैभवाचा हेवा करत होता। तो प्रत्येक वेळी कुणालच्या वैभवाचा हेवा करत होता, तो जळत होता। कुणालचं घर त्या नदीच्या पलीकडे होतं तर अनिलचं घर हे नदीच्या अलीकडे होतं। एकमेकाला पाहू शकतील असा दोघांचा अंतर होता। तर दररोज अनिल सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा तो पाहायचा तेव्हा तो कुणालची संपत्ती पाहून, त्याचा ऐशो आराम पाहून तो जळत असायचा, परंतु होत असायचं काहीच नाही। तो दैनंदिन दररोज देवाला म्हणायचा की देवा मला श्रीमंत बनव, मला श्रीमंत बनव। तर असाच एक वेळेस हा कुणाल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करत असताना, असंच मस्तपैकी काही पैसा कमवत असताना एक वेळ अशी आली की त्याची फॅक्टरी जळून भस्मसात झाली। जेव्हा फॅक्टरी जळली त्यावेळी कुणालला फार वाईट वाटलं। त्यावेळी त्याच्यावर पूर्ण कर्जाचा डोंगर कोसळलेला होता, तो पूर्ण कर्जबाजारी झालेला होता। आता करायचं काय? तर त्यासाठी त्याच्याकडे गाडी, बंगला, जे काही बँक बॅलन्स होतं ते सर्व त्याने कर्ज ज्यांच्याकडून घेतलेलं होतं त्या कर्ज घेतलेल्या लोकांना ते कर्ज दिलं आणि बरंच काही कर्ज त्याच्या डोक्यावर बसलेलं होतं। तेव्हा तो हतबल झाला, तो रस्त्यावर आला। त्याला आता दुसरा काही पर्याय उरलेला नव्हता। लोकसुद्धा त्यांच्यापासून दूर जाऊ लागली। म्हणून आता त्याने विचार केलं आणि सर्वप्रथम त्याने आपल्या कुटुंबाला एक छोटंसं घरटं करून दिलं, ज्याला झोपडी म्हणतात। त्या झोपडीमध्ये त्या कुटुंबाला त्याने शिफ्ट केलं आणि तो कुणाल अनिलकडे आला। अनिलकडे आल्याच्या नंतर अनिलला हे अपेक्षित होतं की कुणाल आपल्याकडे कधी ना कधी येणार। आता तो कुणालला पाहिल्याच्या नंतर एक वेगळ्याच आविर्भावामध्ये जगू लागलेला होता। मग त्याने कुणालकडे पाहिलं, कुणाल त्याच्याकडे आला। त्याला अपेक्षित होतं की हा आपल्याला आता मदतीचा हात मागेल, परंतु कुणालने त्याला मदतीचा हात मागला नाही। कुणालने त्याला विचारलं की अरे अनिल, तुझ्याकडं हे मच्छीमारचा व्यवसाय आहे, जो मत्स्य व्यवसाय जो करतोस, ती छडी, माशा पकडण्याची छडी कितीला आहे? तर तेव्हा त्याने सांगितलं की 1000 रुपयाला मिळेल। आणि दररोजच्या दररोज किती माशा पकडतोस? दररोजच्या दररोज मी 10 माशा पकडतो। या 10 माशांचे एकूण पैसे होतात किती? तर तेव्हा त्यानं सांगितलं या 10 माशांचे 2000 रुपये कमवले जातात। तेव्हा त्यालाही वाटलं की आता आपल्याला एक माध्यम मिळालेलं आहे की जे माध्यम आहे मत्स्य व्यवसाय। म्हणून कुणाल हा थेट आपल्या झोपडीकडे वळाला आणि त्याने एक छोटीशी छडी घेऊन आली आणि त्या छडीच्या माध्यमानं तो दररोज मासे पकडण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला। दररोज मासे त्याला पहिल्या दिवशी त्याला 10 मासे भेटले। 10 मासे भेटल्याच्या नंतर त्याला थोडासा आनंद झाला। त्याने 10 माशापैकी एक मासा हा आपल्या घरातल्या कुटुंबासाठी खाण्यासाठी ठेवला आणि बाकीचे 9 मासे त्याने विकले। 9 माशाचे त्याच्याकडे 1800 रुपये जमा झाले। 1800 रुपये जमा झाल्याच्या नंतर त्याने त्यामधून 500 रुपये एक गडी लावला की तोही मासे पकडणारा गडी लावला आणि 1000 रुपयाची एक मोठी छडी त्याला आणून दिली आणि 300 रुपये जे उरले होते तो त्या सेविंगमध्ये ठेवू लागला। अशाप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याला 40 माशा भेटल्या। 40 माशाचे जेवढे काही पैसे आले असतील तसं तो 80 माशाचे 160 असं करत करत त्याने कमीत कमी 100 ते 200 लोकांची टीम जमवली। या उलट अनिल हा दररोजच्या दररोज 2000 रुपये कमवायचा आणि आपल्या घरामधल्या लोकांना जे काही पाहिजे ते त्यांना देऊन द्यायचा। खाण्यापिण्यामध्ये त्यांचे 2000 रुपये सगळे संपून जायचे।
परंतु कुणालकडे सर्वात महत्त्वाचं त्याचं नियोजन होतं. अशाप्रमाणे 200 लोकांची टीम घेऊन तो मत्स्य व्यवसाय करू लागला. पुन्हा पुन्हा तो व्यवसाय त्याने म्हणजे स्वतः काम करणं त्याने बंद केलं आणि लोकांना त्याने कामावर लावलं. अशा रीतीनं त्या ठिकाणी त्याने एक मोठं मार्केट जमा केलं आणि ते मार्केटमध्ये त्याच्या कमीत कमी 2 लाखाच्या एका दिवसामध्ये माश्या विकण्याचा पराक्रम चालू झाला. त्यावेळी मग त्या लोकांवर देखरेख ठेवण्यासाठी कुणालने त्या ठिकाणी व्यवस्थापक ठेवलं होतं आणि सिक्युरिटी गार्डसुद्धा ठेवला आणि आपली याच पैशाने फॅक्टरीसुद्धा आणखी फॅक्टरीला परत त्याने सुधारणा करून घेतली आणि जो घर आपलं त्याने विकलेलं होतं ते विकलेलं घर परत घेतला आणि गाडी बंगलाही पूर्ण परत घेऊन तो आणखी परत ऐशो आराममध्ये जीवन जगू लागला. हे आणखी अनिलला पाहून फारच वाईट वाटू लागलं. अनिलला वाटू लागले की असं कसं झालं, आणखी परत कुणाल श्रीमंत झाला आणि आपण गरीब ते गरीबच राहिलो. एकच का ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की अनिलकडे सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याच्याकडे परिश्रम होते, परंतु त्याच्याकडे बुद्धी नव्हती, व्यवस्थापन नव्हतं. या उलट त्या कुणालकडे बुद्धी तर होती, परिश्रम त्याने जास्त घेतलं नाही, परंतु परिश्रमासाठी दुसऱ्या लोकांना त्याने निवडलं आणि व्यवस्थापन चांगलं ठेवलं. म्हणून मित्रांनो, कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी, कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं नियोजन आहे. म्हणून नियोजनबद्ध कार्य पूर्णत्वास जाते, आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी सर्वात सार्थक ठरते. म्हणून मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.